नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक्सरसाइज नंबर 8 सुरू करूया. ठीक आहे. याच्यामधले जे फर्स्ट 25 क्वेश्चन्स असतात ते इंग्लिशचे असतात. ठीक आहे. पहिला क्वेश्चन आपला जो असतो मॅथची आपण प्रॅक्टिस करतोय, तर पहिला क्वेश्चन असतो 26 नंबरचा. तर 26 नंबरचा क्वेश्चन काय बघा, हाऊ मच मोर इज एल दॅन एक्स एक्स आय आय आय. ठीक आहे. तर इथं आपण 26 नंबरचा क्वेश्चन करूया. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एल. एल म्हणजे किती होतं आहे 50. ठीक आहे. आणि एक्स एक्स आय 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 म्हणजे किती झाले हे बघा, 10 आणि हे 3 20. हे 10 + 10 20 आणि हे 3 23. ठीक आहे. तर आपल्याला इथं काय फाइंड करायचं आहे, या दोघांमध्ये किती डिफरन्स आहे, म्हणजे 50 जे आहे 23पेक्षा किती जास्ती आहे. तर आपण 50मधून 23 मायनस करूया. 50मधून 23 मायनस करू. किती येते बघा, 10 - 3 7 आणि इथे राहिले 4 4 - 2 किती राहिले 2 27. आता 27ला आपण रोमनमध्ये कसं लिहू, रोमनमध्ये कसं लिहितात, 20 म्हणजे एक्स एक्स. ठीक आहे. परत आपल्याला 7 लिहायचं आहे, तर VII. ठीक आहे. तर हे झालं 27. त्याच्यामधलं आन्सर कुठलं येते आपलं, आन्सर नंबर 3. ठीक आहे. याचा आन्सर काय आहे, आन्सर नंबर 3. ठीक आहे. सोपा आहे हा प्रश्न. ठीक आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 27. राईट द नंबर 5,55,05,505 इन फिगर. ठीक आहे. तर आपल्याला इथं नंबर लिहायची आहे, जे इथं वर्ड्समध्ये दिलेलं आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की करोडमध्ये किती नंबर असतात, म्हणजे कुठल्या प्लेसला करोड चालू होतो. जसं युनिटला क्वेश्चन नंबर आपला 27, युनिटला ना 1 नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर टेन्सला 2 है ना, 100ला 3 थर्ड नंबरच्या पोझिशनवर येते 100. त्याच्यानंतर 1000 4th प्लेसवर येते, 5th प्लेसवर 10,000 येते, 6th प्लेसवर लाख, 7th प्लेसवर 10 लाख आणि 8th प्लेसवर तुमचे येते करोड. तर याचा अर्थ काय आहे की कुठलीही नंबर जर करोडमध्ये आहे तर त्याच्यामध्ये किती डिजिट असले पाहिजे, 8 डिजिट असले पाहिजे. ठीक आहे ना. तर इथं बघा आपल्याला फर्स्ट जो आहे ना, फर्स्ट जो ऑप्शन दिलेला आहे त्याच्यामध्ये किती डिजिट आहे बघा, 4 आणि 3 7च डिजिट आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर थर्डमध्ये बघा 4 4 आणि 4 8 आणि 9 आहे. ठीक आहे ना. फक्त हे सेकंड आणि फोर्थमध्ये जे आहे ते 8 डिजिट दिलेले आहे. तर हे जे फर्स्ट आणि 3 याचा आन्सर नाही आहे, सेकंड आणि 3 पैकी कुठला तरी एक आहे. तर आपलं बघा काय काय, सगळ्यात पहिले त्यांनी काय म्हटलं आहे, 5 करोड आणि सेकंड नंबरचा जो आहे ना तो पण 5 करोड आहे. ठीक आहे. पण फोर्थ नंबरचा किती आहे, तो पण 5 करोड आहे. पण पुढचं काय लिहिलेलं बघा, 55 लाख. तर इथं बघा याच्यामध्ये 5 करोड 55 लाख है ना. तर इथं याच्यामध्ये 5 लाख दिलेला आहे. सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 5 लाख लिहिलेलं आहे. 5 करोड 55 लाख कुठल्या याच्यामध्ये लिहिलेला आहे, फोर्थमध्ये. तर आपला फोर्थ नंबरचाच ऑप्शन जो आहे तो आन्सर आहे. ठीक आहे ना. 5 करोड 55 लाख. ठीक आहे. त्याच्यानंतर 5,505. तर हा जो आन्सर फोर्थ येतो याचा. ठीक आहे. हे तर एकदम सोपं आहे, तुम्ही करू शकता स्वतः, है की नाही. याच्यामध्ये काही सॉल्व करायचं नाही आहे, फक्त वरती रीड करायचं आहे आणि ती नंबर रीड करून त्याचा आन्सर द्यायचा आहे. ठीक आहे. तर चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 28. व्हॉट इज द सम ऑफ 3 डिजिट इवन नंबर्स फॉर्म्ड बाय यूजिंग द डिजिट्स 4 5 and 8 ओनली वन्स. ठीक आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे की 3 डिजिटचे इवन नंबर्स तयार करायचे. कशापासून, 4 5 आणि 8 नंबर यूज करून आपल्याला 3 डिजिटचे नंबर आपल्याला तयार करायचे. ठीक आहे. तर हे बघा क्वेश्चन नंबर 28. कुठले डिजिट दिलेले आपल्याला, 4 5
आणि 8. ठीक आहे, 4, 5 आणि 8. ठीक आहे, आता पहिले तर जसं लिहिलं आहे तसंच लिहूया. याच्यामध्ये काय होईल बघा, 3 डिजिट नंबरमध्ये जसं आता 4 आहे, 4ला आपण 2 वेळेस आपलं 100 प्लेसला ठेवून हे जे शेवटचे जे 2 डिजिट असतात त्यांचे प्लेस चेंज करू शकतो. जसं आता पहिला आहे 4, 5, 8, दुसरा डिजिट काय होणार 4, 8, 5, दुसरी नंबर. ठीक आहे, आता आपण 5ला 100 प्लेसवर ठेवूया. मग उरले कोणते कोणते 4 आणि 8. इथं 4 आणि 8 लिहायचं. परत 5 100 प्लेसवर येणार आणि 8 आणि 4 आणि 8ची पोझिशन चेंज होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आता 3rd डिजिट कुठला उरला आहे 8. तर 8ला आपण 100 प्लेसवर ठेवू. आता नंतरचे 2 कुठले आहे 4, 5. ठीक आहे, आता परत अजून एकदा 8 यूज करून 4, 5चे 5, 4 होणार. ठीक आहे, तर असे एवढे डिजिट आपले तयार होतात. 4, 5, 8ला यूज करून आपले एवढे 1, 2, 3, 4, 5, 6 डिजिट तयार होतात, 6 नंबर तयार होतात. ठीक आहे, तर याच्यातले बघा आपल्याला काय करायचे, फक्त इवन नंबर्स घ्यायचे, ऑड नंबर नाही घ्यायचे. हा 4, 8, 5 ऑड नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 8, 4, 5 ऑड नंबर आहे. ठीक आहे, तर इवन नंबर कुठले कुठले आहे 4, 5, 8, त्याच्यानंतर 5, 4, 8, त्याच्यानंतर 5, 8, 4 आणि त्याच्यानंतर 8, 5, 4. ठीक आहे, हे असे 4 नंबर आहेत. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे की जेवढेही 3 डिजिट इवन नंबर्स आहे त्यांचं आपल्याला काय करायचं आहे, सम काढायचं आहे, सगळ्यांची टोटल काढायची. ठीक आहे, तर आपण करूया याची टोटल आता. चला तर याला आपण ॲड करूया. बघा 8 + 8 16 + 4 20 + 4 24, 2 कॅरी ओव्हर झाले. 5 + 2 7 + 4 11 + 8 19 + 5 24, 2 कॅरी ओव्हर झाले. परत 2 + 4 6 + 5 11 + 5 11 + 5 16 16 + 8 24. ठीक आहे, तर याचा जेवढेही इवन नंबर्स आहे यांची सगळ्यांची टोटल किती आली 2444. याचा आन्सर कुठला येतोय, याचा आन्सर येतोय सेकंड नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 नंबरचा. इफ द नंबर्स 54028755920150968350963 5299471 are arranged in ascending order, which number will be second? ठीक आहे, आपल्याला याला जेवढे नंबर्स आहेत 4 नंबर्स यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्यामधली जी सेकंड नंबर आहे ती कुठली येणार. तर इथं बघा क्वेश्चन नंबर 29. याच्यामध्ये सगळ्यात असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे ना आपल्याला, म्हणजे सगळ्यात पहिले छोटी नंबर लिहावं लागेल. त्याच्यामध्ये बघा 5,09,683 सगळ्यात छोटी नंबर काय आहे ती 5,09,683 ही येणार पहिली. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड किती येणार, कुठली येणार 5,29,471. ओके, 5,29,471 ही सेकंड नंबर येणार. थर्ड कुठली येणार, याच्यापेक्षा मोठी कुठली आहे 5,40,000 वाली 5,40,287. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे 5,59,201. आता खरं तर हे सगळ्या नंबर लिहायची गरज नाही आहे, पटकन माहिती आहे का. इथं बघायचं ही 50 आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर कुठली आली, आपल्याला दुसऱ्याच नंबरची नंबर सांगायचं आहे. हे तिसरी आणि चौथी लिहायची गरजच नाही आहे. एक्झाममध्ये तुम्ही हे सगळं लिहित नाही बसायचं. पहिली सगळ्यात छोटी दुसऱ्या नंबरवर कुठली आली ती नंबर
म्हणजे सेकंड नंबरचा जो नंबर आलेली आहे तो त्याचा ॲन्सर असणार आहे. तर याच्यामध्ये बघा कुठला येते, सेकंड नंबरचाच ॲन्सर येतो आहे, ॲन्सर नंबर 2, ॲन्सर 2. ठीक आहे, हे लिहायची गरजच नाही आहे. सगळ्यात पहिली छोटी बघायची, त्याच्यानंतरची दुसरी मोठीवाली जी नंबर आहे ती ॲन्सर येईल तुमचा. ठीक आहे ना. चला नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट क्वेश्चन बघूया व्हिडिओने. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30. फाइंड द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. तर इथं पहिले 4 अल्टरनेटिव्स दिलेले आहे. व्हॅन अ नंबर इज डिवायडेड बाय 1 कोशंट इज द सेम नंबर. ठीक आहे ना. 30 नंबरचा क्वेश्चन बरोबर आहे. जर आपली कुठलीही एक नंबर आहे त्याला जर 1 ने डिवाइड केलं तर कोशंट इज द सेम नंबर. बरोबर आहे की नाही. जसं आपण समजा कुठली पण एक नंबर घ्या, जसं 7 नंबर घ्या. 7ला जर 1 ने डिवाइड केलं तर 1 7 जार 7. ठीक आहे ना. तर कोशंट किती येते, 30 नंबर येते है ना. मग हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय दिलेलं आहे की व्हॅन एनी नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ कोशंट इज 0. ठीक आहे. कुठलीही नंबर आहे, जसं आता 7 आहे, 7ला जर 1 ने डिवाइड केलं त्याचा ॲन्सर 0 येतोय का, नाही. याचा ॲन्सर काय तो इटसेल्फ, ती नंबरच येते. ठीक आहे ना. व्हॅन अ नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ म्हणजे 7ने 7 ने डिवाइड केलं तर 0 येते का, 7 डिवाइड बाय 7 नाही, 1 येत असतो. तर याच्यामधला जो सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे ना तो इनकरेक्ट आहे. ठीक आहे ना. बाकीचे 2 पण करेक्ट आहे, कारण व्हॅन एनी नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ कोशंट इज 1. ठीक आहे ना. कुठलीही नंबर जर आहे त्याच नंबरनी डिवाइड केली तर कोशंट इज 1. बरोबर आहे ना. कोशंट 1च येणार आहे है ना. 7/7 केलं तर. त्याच्यानंतर व्हॅन रिमाइंडर इज ॲडेड टू द प्रोडक्ट ऑफ डिवायझर अँड कोशंट 1 गेट्स डिव्हिडंड. आता हे बघा, हे पण बरोबर आहे. हे बघा, कुठला पण एक नंबर घ्या की जसं आता 23 घ्या. आपल्याला रिमाइंडर पाहिजे तिथं. ठीक आहे ना. ठीक आहे. त्याच्यामध्ये आता इथं आपण करूया, सपोज 7 ने डिवाइड करूया तर 7 3 जार 21. ठीक आहे. आणि रिमाइंडर किती आलं 2. तर इथं काय म्हटलं आहे, फोर्थ ऑप्शन, व्हॅन रिमाइंडर इज ॲडेड टू द प्रोडक्ट ऑफ डिवायझर अँड कोशंट. म्हणजे यांचं दोघांचं जर प्रोडक्ट म्हणजे 7 × 3 केलं, ठीक आहे, किती येणार 21 येणार. आणि त्याच्यामध्ये रिमाइंडरला जर ॲड केलं तर आपल्याला डिव्हिडंड मिळून जातं ना. अँड कोशंट 1 गेट्स डिव्हिडंड. ओके, हा डिव्हिडंड मिळाला आपल्याला है ना. 23 डिव्हिडंड आहे आणि हे डिवायझर आहे, हा कोशंट आहे. ठीक आहे ना. तर डिव्हिडंड मिळाला की नाही 23 आपल्याला. ठीक आहे. तर हे पण फोर्थ ऑप्शन पण करेक्ट आहे. फक्त सेकंड नंबरचं रॉंग आहे, कारण कुठल्याही नंबरला है ना व्हॅन एनी नंबर इज डिवायडेड बाय इटसेल्फ कोशंट काय येतो 1 येतो, 0 नाही येत. 0 कधी येतो माहिती आहे का, म्हणजे तसं तर 7/0 येतच नसते. याचा ॲन्सर डायरेक्ट इन्फिनिटी असते. हे कधी नसते, 7/0 नसते. ठीक आहे. 0/7 पण 0 नसते. नाही, 0/7 0च असेल. ठीक आहे ना. तर कुठल्याही 0ला जर 7ने जर डिवाइड केलं तर 0 येणार. ठीक आहे ना. तर याचा सेकंड नंबरचा ॲन्सर येतो, ॲन्सर नंबर सेकंड. ठीक आहे. 30चा पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 31. द प्रोडक्ट ऑफ 2 co-prime numbers is 120. Which of them is a 2-digit number? ठीक आहे. तर इथं काय करायचं आहे, इथं काय म्हटलेलं आहे की 2 को-प्राईम नंबरचं जर है ना प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन जे आहे 120 होते. ठीक आहे. तर त्याच्यातली जी विच ऑफ देम इज अ 2 डिजिट नंबर, त्याच्यातली 2 डिजिट नंबर कुठली असणार आहे. तर हे बघा, सरळ सरळ आपण, तुम्हाला को प्राईम नंबर म्हणजे काय माहिती आहे का. को प्राईम नंबर कसे असतात, 2 असे नंबर, ठीक आहे, ज्यांचा जसं आता आपण एक कॉन्सिक्युटिव्ह नंबर असतात म्हणजे 5 आणि 6, हे जे नंबर आहे ना
यांचा कॉमन डिवायझर एक तर 1 आहे आणि हे स्वतः फक्त यांनी स्वतःच्या यांनी डिवाइड होतात. तर असे ज्या नंबर असतात ते कोप्राईम असतात, है ना. ज्या नंबर्स ज्यांचं डिवायझर एक तर ते स्वतः आहे किंवा मग 1 आहे, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही डिवायझर कॉमन नसला पाहिजे. जसं की आता आपण 4ला नाही घेऊ शकत. 4 आणि 6 कोप्राईम नंबर्स नाही आहे. का बरं नाही आहे? कारण यांचा कॉमन डिवायझर 1 आहे, ठीक आहे. आणि 4चा डिवायझर 4 पण आहे, 6 पण आहे, इटसेल्फ डिवाइज होतात, ठीक आहे. पण यांचा 2 पण आहे. हे दोन्ही 2नी पण डिवाइड होतात. 1नी तर होतात, इटसेल्फनी पण होतात, है ना, इटसेल्फनी होतात आणि त्याच्यानंतर 2नी पण होतात. मग हे कोप्राईम नंबर नाही आहे. तर आपल्याला कोप्राईम नंबर बघा सोपं आहे. आपल्याला बघा पहिलं जे दिलेलं आहे ना, पहिल्यामध्ये किती नंबर दिलेली आहे? 12. मग याच्यामध्ये आपल्याला इंटू किती करावं लागेल? 120 आणायसाठी 10 करावं लागेल. आता हे बघा, हे दोन्ही जे नंबर आहे ना, हे कोप्राईम नाही आहे, कारण हे पण 2नी डिवाइड होते, हे पण 2नी डिवाइड होते, ठीक आहे. सेकंड नंबर बघा, 15 इंटू आपल्याला 120 आणायचं आहे, तर किती करावं लागेल? 8, है ना, तर 120 येणार, ठीक आहे. ही जे नंबर आहे ना, ह्या दोन्ही नंबर कोप्राईम नंबर आहे, कारण यांचं कुठलंही कॉमन डिवायझर नाही आहे. 1 आणि इटसेल्फच्या व्यतिरिक्त कुठलंही कॉमन डिवायझर नाही आहे. तर ही आहे, एक नंबर आहे 15 आणि एक नंबर आहे 8, ठीक आहे. त्याचा आन्सर सेकंड येते. तरी पण थर्ड आणि फोर्थ पण चेक करून घेऊया की ते कोप्राईम का नाही आहे. कारण 20 इंटू 120 येण्याचं असेल तर किती येणार? 6, ठीक आहे ना. तर हे दोन्ही पण हे बघा, हे 2नी डिवाइड होतात, हे ना. 20 पण 2नी डिवाइड होते, 6 पण 2नी डिवाइड होते. त्याच्यानंतर 60 आहे, 60 इंटू 2 होणार आहे की नाही 120 आणायचं असेल तर. पण हे पण सेम आहे, 2नी डिवाइड होतात दोन्ही, है ना. तर फक्त हीच एक अशी नंबर आहे 15 इंटू 8 ज्या कोप्राईम नंबरचं मल्टिप्लिकेशन 120 येतं आहे, ठीक आहे ना. कारण यांचं दोघांचंही कॉमन डिवायझर 1 आणि इटसेल्फ व्यतिरिक्त तिसरं कुठलंही डिवायझर नाही आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 2. आन्सर नंबर 2, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 32. याच्यामध्ये आपल्याला काय दिलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्क्वेअर अँड ट्रायंगल इन द गिवन सम. आपल्याला एक सम दिलेला आहे इथं 490, त्याच्यानंतर एक बॉक्स दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 75, त्याच्यात प्लस केलेला आहे, काय केलेलं आहे? 676548, आणि खाली याचं सम दिलेलं आहे 3. इथं ट्रायंगल आहे, त्याच्यानंतर 4, इथं ते 855. आता इथं आपल्याला ह्या स्क्वेअरच्या जागी आणि ह्या ट्रायंगलच्या जागी आपल्याला एक नंबर येणार, ठीक आहे ना. तर कुठली येणार आहे बघा? 5 + 8 13. एक मिनटं, याला थोडंसं परत खाली लिहूया जरा. 490 स्क्वेअर 75, त्याच्यानंतर 67548, याला करायचं प्लस, ठीक आहे. तर इथं बघा याचा 3 ट्रायंगल 4 8 5 आणि 5. हे बघा 5 + 8 13चे 3 आले, 1 कॅरी ओव्हर झाला. 8 प्लस, है ना, 7 + 1 8 + 4 किती होणार? 12. 12चे इथे किती येणार? 2, ठीक आहे. इथं खाली लिहितो जरा व्यवस्थित दिसेल, 2, ठीक आहे ना. आता इथं परत 1 कॅरी ओव्हर झालं आहे. 1 + 5 किती होता? 6. 6 प्लस इथं आता आपल्याला 4 आणायचं आहे, है ना. तर 6 + 4 कधी येणार? जर आपण इथे 8 लिहिलं तर, है ना, 8 + 6 14 होणार, त्याचं 4 येणार, इथं 1 कॅरी ओव्हर होणार. 1 + 7 8, है ना. 9 + 6 5 आणि 1 कॅरी ओव्हर होईल, ते पण 5. तर इथं बॉक्सच्या जागी आपल्याला किती येणार? स्क्वेअरच्या जागी किती नंबर येते? 8, आणि ट्रायंगलच्या जागी किती येते? 2. तर याच्या दोघांचा डिफरन्स किती आहे? ट्रायंगल आणि स्क्वेअरचा डिफरन्स किती आहे? 8 - 2 इज इक्वल टू किती आहे? 6,
ठीक आहे, तर याचा ॲन्सर कुठला येतो आहे? ॲन्सर नंबर 4. ठीक आहे, हे बघा सोपं आहे, याला आपल्याला प्लस करायचं आहे, प्लस करत जायचं आहे. ठीक आहे, आता इथं बघा हे 5 + 8 13 होतं आहे, है ना. 1 कॅरी ओव्हर होते. आता 1 + 7 8, 8 + 4 किती होणार? 12. 12ची आपण 2 1 कॅरी ओव्हर करणार इथं. ठीक आहे ना. 1 + 5 किती होतात? 6. मग इथं आपल्याला 4 आणायचं आहे, तर 8 ॲड करावं लागेल, है ना. तर 8 + 6 14, परत 1 कॅरी ओव्हर होणार. 1 + 7 8, 9 + 6 15, परत 1 कॅरी ओव्हर झालं 5, आहे की नाही. तर इथं बॉक्सच्या जागी 8 येत आहे आणि ट्रायंगलच्या जागी 2 येते. या दोघांचं डिफरन्स किती येतं आहे? 6. आणि 6 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 33. व्हॉट अमाऊंट विल रिमेन फ्रॉम 25 लाख रुपीज आफ्टर परचेसिंग सिमेंट वर्थ 9.5 लाख रुपीज अँड स्टील वर्थ 12.25 लाख रुपीज. तिथे आपल्याला काय दिलेलं आहे की आपल्याकडे म्हणजे सगळे वर्ड्समध्ये दिलेले आहे नंबर, है ना, आणि वर्ड्समध्ये त्यांचे आन्सर काढायचे आहे. तर 33 नंबरचा क्वेश्चन बघा. इथं आपल्याला टोटल अमाऊंट किती दिली आहे? 25 लाख रुपीज. ठीक आहे, 25 लाख रुपीज दिलेले आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? सिमेंट कितीचे घेतलं आहे? सिमेंट 9 लाख अँड, है ना, 9.5 लाख रुपीज. 9.5 लाख रुपीज. त्याच्यानंतर स्टील कितीचं घेतलं आहे? स्टील घेतलं आहे त्यांनी 12.25 लाख रुपीज. 12 लाख आणि क्वार्टर लाख म्हणजे 25,000. आता हे टोटल किती खर्च केलं आहे बघा. 5 + 2 7, 9 + 2 11, 1 कॅरी ओव्हर झाले, 1 + 1 2, 21 लाख रुपीज 75,000 एवढे. ठीक आहे, खर्च झाले. आता किती उरले बघा. याच्यातून मग काय करावं लागेल? इथून 21 लाख 75,000 मायनस करायचे. ठीक आहे, बघा किती येते बघा. 10 मधून 5 मायनस गेले 5, तर होणार 9, 9 मधून 7 मायनस होणार 2. ठीक आहे, परत इथं 4 येणार, 4 मधून 1 मायनस झाले तर 3. ठीक आहे, तर किती राहतात? 3,25,000. आता याच्यामधले बघा, पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे? 3.75 लाख रुपीज नाही आहे. सेकंड आहे 3.5 लाख, हे पण नाही आहे. थर्ड दिलेला आहे 3.25 लाख रुपीज. ठीक आहे ना, तर थर्ड नंबरचा आन्सर बरोबर आहे. ठीक आहे ना, आन्सर नंबर काय येते याचा? थर्ड. ठीक आहे ना. फोर्थ काय दिलं? 2.25 लाख रुपीज, म्हणजे 3 लाख रुपयाला क्वार्टर कमी, म्हणजे 2,75,000. तर ते पण रॉंग आहे. तर याचं करेक्ट आन्सर कुठलं येतं आहे? आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला पुढचं क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 34. ते काय दिलेलं आहे की विच डिजिट शुड बी इन बॉक्स इफ नंबर 4139 बॉक्स इज कम्प्लिटली डिवायझिबल बाय 6. ठीक आहे, आता इथं काय करायचं आहे आपल्याला? एक नंबर दिलेली आहे बघा, 4139 आणि बॉक्स. ठीक आहे, या बॉक्समध्ये कुठली नंबर येईल की जे ती नंबर इथं आपलं ठेवल्यानंतर ते 6नी डिवायझिबल व्हायला पाहिजे. आता 6चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे तुम्हाला? 6नी कुठलीही नंबर कधी डिवाइड होतं? जर एक नंबर आहे त्याचे सगळ्या डिजिटचं जी टोटल असते ती जर 3नी डिवाइड होत असेल तर ती नंबर 6नी पण डिवाइड होते. ठीक आहे, हे 6चा डिव्हिजिबिलिटीचा रूल आहे. ठीक आहे, तर इथं बघा आपल्याला काय करायचं आहे? इथं हे सगळ्यांचं इथं जो नंबर येईल ना, हे बघा पहिले ह्या चौघांची टोटल किती येते बघू आपण. 4 + 1 5 + 3 5 + 3 8 8 + 9 17. ठीक आहे, आता 17 मध्ये पहिला ऑप्शन ॲड करून बघा. 17 + 0, पहिला ऑप्शन काय येते? 17 + 0 17.
दुसऱ्या ऑप्शन जर आपण ॲड केलं तर 17 + 2 किती होते 19. तिसरं ऑप्शन जर बघितलं 17 + 4 म्हणजे हे किती येतात 21. आणि फोर्थ ऑप्शन जर बघितलं तर 17 + 6 म्हणजे येते 23. आता याच्यामधलं बघा 70 है ना 17 19 आणि 23 हे 3नी डिवाइड होत नाही. फक्त एक नंबर आहे 21 जी 3नी डिवाइड होते. ठीक आहे. तर मग इथं आपल्याला काय ठेवावं लागेल 4. इथं काय येईल 4 है ना. जर इथं 4 आपण ठेवली तर ही जी नंबर आहे ही 6नी डिवायजिबल आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर कुठला येतो आहे आन्सर नंबर 3 है ना. कळालं की नाही. हे बघा ह्या सगळ्यांची जी टोटल आहे हे जेवढेही नंबर आहे यांची टोटल जर 3नी डिवाइड होत असेल तर ती नंबर 6नी पण डिवाइड होणार. ठीक आहे. आता यांची सगळ्यांची टोटल बघा ह्या चौघांची टोटल आपण केली तर 17 आलं. 17मध्ये 0 पहिलं ऑप्शन ॲड केलं तर 17 येते. दुसरं ऑप्शन ॲड केलं तर 19 येते. तिसरं केलं तर 21 येते. चौथं केलं तर 23 येते. तर याच्यातलं कुठलं बरोबर आहे थर्ड नंबरचं बरोबर आहे. तर आन्सर काय येतो याचा आन्सर नंबर 3. ठीक आहे ना. कळालं ना. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 35. Each of the 7,590 workers received wages ₹350. What is their total wages? ठीक आहे. तर एकदम सोपं आहे. काही तुम्ही स्वतः करू शकता. खूप सोपा क्वेश्चन आहे 35 नंबरचा की टोटल किती वर्कर्स आहे 7,590 वर्कर्स आहे आणि प्रत्येकाला किती वेज मिळतोय. वेज म्हणजे पगार किती मिळतोय 350. ठीक आहे. त्यांचं मल्टिप्लाय करायचं. जर एकाला एवढा पगार मिळतोय तर एवढ्या लोकांना किती मिळणार. ठीक आहे ना. एकदम सोपं आहे. ठीक आहे. तर आता काय करायचं अशा केसमध्ये माहिती आहे का हे 2 0 जे हा 0 आणि हा 0 आहे ना माइंडमध्ये ठेवायचा. ठीक आहे. हे 2 0 ना असे माइंडमध्ये ठेवायचे नंतर लावायचे ते 2 0. फक्त 759 × 35 करायचं. ते बघा 5 9 जा 45 4 कॅरी ओव्हर झाले. 5 5 जा 25 + 4 29 2 कॅरी ओव्हर झाले. 5 7 जा 35 + 2 37. ठीक आहे. परत आता इथं काही नाही येणार. 3 9 जा 27. ठीक आहे. 2 कॅरी ओव्हर झाले. 3 5 जा 15 + 2 17. ठीक आहे. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 7 जा 21 + 1 22. ठीक आहे. याला ॲड करून टाकायचं. 9 + 7 किती होतात 16. 1 कॅरी ओव्हर झालं. 7 + 7 14 + 1 15. 1 कॅरी ओव्हर झालं. 4 + 2 6 आणि हे 2 आणि हे 2 0 आपण माइंडमध्ये ठेवले होते. इथं 2 0 लावून द्यायचे. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो 26,56,500. तर याच्यामध्ये कुठला नंबर येतोय बघा 26,56,000 आणि 500 फोर्थ नंबरचा आन्सर येतोय. ठीक आहे. याचा आन्सर काय येतोय आन्सर नंबर 4. जर आपण गडबडीत बघितलं ना तर पहिला पण तसंच वाटते 26 लाख. पण तिथं किती आहे 65 आहे. इथं आपलं किती येतं आहे 56 येतं आहे. तर गडबडीत एक्झाममध्ये गडबड न करता शांततेने बघायचं की कुठला आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. आणि करेक्ट आन्सर हे करायचं नाही तर तुम्ही सगळं सॉल्व बरोबर करणार आणि आन्सर चुकीचं दिलं की तो आन्सर तुमचा चुकून जाणार. ठीक आहे ना. तर 26,56,500 आन्सर नंबर 4 येतो याचा. ठीक आहे. चला तर आपले 10 क्वेश्चन्स आज आपले एक्सरसाइज नंबर 8चे झालेत आता. ठीक आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून पुढचे 10 क्वेश्चन बघूया. ठीक आहे. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.